जय श्रीराम. तर आज आज काही स्वयंपाक नाही, काही नाही. जे आहे तर छान आज छान असं मार्केटमध्ये गेलो होतो. छान थोडंसं असं सामान आणलं आम्ही, तर ते छान असं बघूया. ठीक आहे. तर बघा किती सारं सामान आणलं आहे. मॉलमध्येच आत्ता ते कसं म्हणतात ना, मॉलमध्येच गेलो होतो तर खूप सारं सामान, डाळ, जी तुरीची डाळ आपल्याला वरण जे लागत असते ते छान किती 3 किलो आहे. 3 किलो छान अशी तुरीची डाळ आणली आहे. तर खूप सारं असं सामान आणलं आहे. रसा आहे. तर हा पाकिटच आणलं आहे छान असं साबुदाण्याचं वगैरे. तर आपल्याला जे नेहमी घरामध्ये लागत असते सामान, जे आपण पाहिजे असते, आपल्याला जे वापरणीमध्ये पाहिजे असते ते आपलं सामान, म्हणजे जे समोर दिसलं ते घेतलं. मॉलमध्ये गेलो होतो तर असंच, म्हणजे असं म्हणून नाही की सगळं सामान घेणार असं नाही. तर कसं होते, आपण एक घ्यायला गेलो तर एक म्हणजे नाही का असं डोळ्यासमोर अरे हे पण नाही आहे असं आपण विचार करतो. तर असं पण गोष्टी आहे काही काही, नाही का. किंवा घरी राहिली तरी थोडीशी आहे, तर आता हे संपेलच म्हणून आपण पुन्हा घेऊन टाकतो, असं पण आहे. तर ह्या गोष्टी आहे. आणि राहिली एखादी वस्तू तरी राहू द्या ना, कामीच येईल असा पण विचार करतो कधी कधी, असं पण आहे. तर तेच म्हटलं की छान आता मार्केटमध्ये, म्हणजे तेच म्हणते मॉलमध्ये गेलो होतो, मार्केटमध्ये पण गेलो होतो. तर छान बाहेरून जे म्हणताय की काही नाही का असं आईस्क्रीम वगैरे घेतली, दूध पॅकेट. पण आधीच ते म्हणतात ना की आल्याबरोबर थोडंसं ते पिघलून जाते येतपर्यंत. तर आईस्क्रीम वगैरे खाऊन टाकली. आणि जे दूध पॅकेट आहे ते म्हणजे म्हणतात ना की लगेच फोडून टाकलं, कारण की प्यायचं असते तर म्हणून नाही का छान असं दूध पॅकेट वगैरे फोडून ठेवून दिलं, असं पण आहे. तर तेच म्हटलं, जे आता वस्तू आपल्याला आहे पाहिजे पाकिटमध्ये ते वस्तू नाही का. तर छान असं पाकिटमध्ये रवा पाकिट पण घेतलं आहे. छान असं खूप सारं, म्हणजे म्हणतात ना की थोडंसं सामान घ्यायला गेलं तर इतकं सारं म्हणजे घेऊन आपण येत असतो, जे जे डोळ्यासमोर दिसत असते ते पण, नाही का. अशा गोष्टी आहे. तर तेच म्हटलं की छान असं रवा पाकिट पण घेतलं आहे. राहू आपल्याकडे जे आपण काही उपमा नाश्त्यासाठी म्हणा की काही, नाही का. जसं आपण आता जसं मी साबुदाणा दाखवली, हे कसं आपण नाश्त्यासाठीच पाहिजे ना आपल्याला. तर हे नाश्त्यासाठी घेतलं आहे. आणि हे पण नाश्त्यासाठी नाही तर आपण खीर वगैरे बनवतो त्याच्यासाठी जे आपलं पाहिजे दररोज, नाही का, जे आपल्या घरी पाहिजे. आणि गुलाबजाम पण आणला आहे छान असं, म्हणजे घरी राहू म्हटलं पूजेसाठी वगैरे छान असं, नाही का. तर गुलाबजाम पण आणला आहे. आणि डाळ सांगितली, तर डाळ पण छान असं आपल्याला पाहिजे, थोडीशीच होती डाळ, तर होतीच म्हणा पण थोडीशी होती. तर मी म्हटलं राहू द्या ना, आता आहे आलो समोर तर आता घेऊन टाकू बा, नाही का, असं म्हणून. तर डाळ पण घेतली आहे, त्या साईडला ठेवून दिली. आणि सोयाबीन वडी, जे आता आपण भाजी वगैरे बनवतो, एक्स्ट्रा राहू म्हटलं घरी, म्हणजे नव्हतीच माझ्याकडे, संपली होती. तर एखादी वेळ भाजीला राहू, नाही का, नाहीच एखादी कोणती भाजी आपल्याकडे समोर आली तर म्हणत आहे ना की राहो बाई एखादी भाजीचं, नाही का, असं म्हणून. आणि हे आपलं पूजेचे जे सामान आहे, अगरबत्ती वगैरे, ते घेतलं आहे छान असं. आणि हे वॅसलिन घेतलं आहे छान असा डब्बा. परफ्यूम, हजबंडी परफ्यूम घेतला आहे, बिल आहे. तर हजबंडी परफ्यूम घेतला आहे. आणि हे वॅसलिन आहे. तर हे या वस्तू अशा आहेत. तर मॅगी पण घेतली आहे छान असं, काही नाश्त्याला वगैरे म्हटलं आहे की नाही. तर बघा छान असं मॅगी घेतली आहे. तर ते म्हणतात ना, डोळ्यासमोर जे जे दिसलं ते उचलायचं, म्हणजे ते बॅगच पुरी भरली, जे म्हणतात ना ते बास्केट असतं त्याची, ते मॉलमध्ये. तर ते पुरी बास्केटच आमची पूर्ण सामान भरून गेली, काय काय घेतलं नाही. तर बघा छान असे बिस्किट घेतले आहे, थोडे जे आपल्याला पाहिजे राहू म्हणून, नाही का. म्हणतो ना आपण काही घेतलं तर खायचं सामान तर घेतोच आपण, तर असं पण आहे. तर छान असे बिस्किट पण घेतले आहे. हजबंडनी डाळ घेतली आपल्या डोक्याला लावायला, ते म्हणतात ना केसाला लावायला, ती घेतली आहे. आणि ड्रायफ्रूट्स पाकिट घेतलं आहे, छोटंवालं जे मिक्स असते. याच्यामध्ये सगळेच आहे, बदाम आहे, किशमिश आहे, आणि काजू आहे. तर हे असं काही आपलं खीर वगैरे राहू आपल्या घरी म्हणून, तर तसं घेतलं आहे. असं जर आणून ठेवलं तर मी सांगत आहे ना की समोर राहिले, जसं आता मी म्हणत आहे की जसं आपल्या डब्यामध्ये आजकाल कसं डब्यामध्ये टाकून ठेवलं ना, तर त्याला ना ते म्हणतात किडे लागतील किंवा ते काही ना काही ते सोंडे लागतील, असं आहे. तर मी काय करते, असं म्हणजे समोरच ठेवून देते, म्हणजे नाही फुलं जे म्हणत आहे असं दिसलं पाहिजे म्हणून, तर तसं ठेवून देते. पण म्हणतात ना, हजबंड दिसलं की खाल्लं ते, म्हणजे कोणतं काही एखादी गोड वगैरे करतो म्हटलं ते दिसतं, मग त्या टायमाला राहणारच नाही. जे हे ड्रायफ्रूट्स वगैरे आणून ठेवलं तर मग आणतो असं म्हणून नाही आहे. पण मग म्हटलं राहू, एखादी वेळेवर नाही राहिलं लपवून म्हटल्यासारखं, असं पण गोष्टी आहे. तर म्हणून आणला आहे, अशा गोष्टी आहे. आता हा साबुदाणा, तर हा पण तुला साबुदाणा घेतला आहे.
तर 2 साबुदाणे झाले आहे. हा पण आधी होता, हा पण झाला आहे. राहू पाहिजेच, उपवास वगैरे राहिला तर छान करायला ना. आता उन्हाळा पण येत आहे, तर छान असे म्हणजे म्हणतात ना की पापडं किंवा आपण काही ते चकल्या वगैरे करतो त्याच्यासाठी पण छान असं होऊ शकते. तर त्याच याच्याने आणलं आहे की छान असं पापडं किंवा काही असं नाही का ते म्हणतात ना चकल्या पण करतो आपण जे आलू टाकून वगैरे नाही का, ते साबुदाणा वगैरे टाकून, तर त्याच्यासाठी पण छान असे आधी ऑलरेडी म्हणजे म्हणतात ना की म्हणून हे असे आणले आहे 2. ठीक आहे. तर शेंगदाणे पण आणले आहे छान असे लालवाले. तर हे छान असतात. तर आता ना आम्ही जे म्हणतात की मार्केटमध्ये गेलो होतो, तर मंदिर होतं, तर मंदिरामध्ये गेलो होतो. तर काय झालं माहीत आहे का, तिथे तिरंजा आणि हे शेंगदाणे ते म्हणतात ना ते प्रसाद म्हणून देत होते, म्हणजे पंडितजीनं दिलं आम्हाला. तर माझ्या हजबंडला आवडले ते शेंगदाणे म्हणून, ते काय म्हणते तिरंजा. तर नाही, मग दिसल्याबरोबर अगं हे शेंगदाणे घे म्हणून असं आहे, म्हणून मग ते उचलून पटकन घेऊन टाकले. असं पण आहे. तर हे शेंगदाणे जे लाल शेंगदाणे आहे ते जास्त प्रमाणात खात नाही, म्हणजे म्हणता ना की किराणा जास्त जे म्हणतात ना दुकान म्हणजे किराणा जे राहते आपला तो आणतो, तर त्याच्यामध्ये ते कसे दुसरे शेंगदाणे असतात, हे शेंगदाणे नाही देत. तर हे असे म्हणजे म्हणतात ना डोळ्यासमोर दिसले तर आणले, असं पण आहे. तर या गोष्टी आहेत, छान असे लालवाले शेंगदाणे आहेत. तर राहू म्हटलं ठीक आहे. आणि फेसवॉश वगैरे घेतला आहे छान असं हजबंडला, बॅनचा गार्नियरचा. आणि साबणी घेतल्या आहे, त्या कपड्याच्या रिंग बनत आहे त्या छान अशा साबणी घेतल्या आहे छान बघा, रिन साबण आहे. हजबंडने कोलगेट घेतला आहे आपल्यासाठी, हळद पाकिट घेतला आहे एखादी राहू म्हणून. पुन्हा हे मैसूर सँडल सोप हे आहे, पुन्हा एक साबण ते हजबंडलाच लागते ते पण आहे. आणि हे जे वातीचं जे आहे ते घेतलं आहे, जे म्हणजे आपण रात्री म्हणजे नाही का संध्याकाळला वगैरे आपण जे तुळशीला दिवा वगैरे लावतो ते फुलवात आहे, तर फुलवात घेतली आहे. तर म्हणून म्हटलं पाहिजेच आपलं जे म्हटलं ना ते पाहिजेच असं हे वात वगैरे, तर म्हणून असं बंचच आणला आहे पूर्ण हा वातीचा जो आहे. तर राहिला तर आपल्याला यूज होतेच असं काय. आणि शॅम्पू आणले आहे, मेडिक प्लस शॅम्पू. तर राडस आणली आहे छान अशी. किती आहे याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आहे, 16 हे आहे. तर छान एवढं सामान आणलं आहे. तर तेच म्हणत आहे की आपण जातो कोणत्या कामासाठी आणि आणतो कोणतं सामान, असं पण आहे. म्हणजे म्हणतात ना की माणसं जर मार्केटमध्ये गेले तर त्यांना एकच म्हणजे जे म्हणता येईल ना की कोणतंही एक सामान सांगितलं तर ते एकच आणतात, आणि पुन्हा फोन वगैरे केले की दुसरं काही आणू, आपण जर नाव सांगलं तर तेच आणतात, असं पण आहे. आणि आपण जर गेलं, जेव्हा बायची जाते जेव्हा आपण गेलं तेव्हा बघा हे किती सारं सामान गेलो. म्हणजे माझ्याकडे ना कपड्याच्या साबणी नव्हत्या, जे म्हणताय ना की कपड्याच्या साबण किंवा तेच म्हणताय की ते म्हणताय ना हे जे वॅसलीन वगैरे आहे ते नव्हतं. थोडंफार जे आपण लावतो थोडं म्हणजे नाही का रात्रीला वगैरे लावून झोपतो, तर हे नव्हतं. आणि असंच म्हणजे म्हटलं ना की गुलाबजल वगैरे आणायला म्हणजे घरी वगैरे छान असंच म्हणजे 2-3 वस्तू आणू म्हटलं. तर हे बघा हे एवढ्या साऱ्या वस्तू जे म्हणतात ना की आपण जातो तर कोणत्या कामासाठी जातो, तर हे बघा हे एवढं सारं जे दिसलं डोळ्यासमोर ते आणलो, असं पण आहे. तर तेच म्हटलं की अशा पण गोष्टी आहे की आपण जातो कोणत्या कामाला आणतो ना. तेच मग पुन्हा बाहेर गेलं तर काही ना काही खाणं पण होते. म्हणजे म्हणतात ना मार्केटमध्ये आपण गेलो कोणतं पाणीपुरी म्हणा, आता आईस्क्रीम सांगत आहे की आईस्क्रीम पण खाल्ली, ते म्हणजे आणली होती तर तिथे पण खाल्ली आणि घरी पण आणली, जे पार्सल म्हटलं ते पण आणली. आणि घरी आणत नाही बघत नाही तर पुन्हा ते पाणी होत आहे, तर मग आधी ते खाऊन टाकली. दूध पाकिट आहे तर दूध पाकिट आधी आल्याबरोबर गरम करून ठेवलं, कारण की असं 1-2दा जरी झालं आहे की आणल्याबरोबर ना कसं आपण दुसऱ्या दिवशी आणतो आणि दुसऱ्या दिवशी कसं गरम करतो, तर कधी ना ते म्हणतात ना किती दिवसाचं राहते काही राहते, तर कधी ते फुटायला पाहते असं आहे. तर म्हणून मी कधी आता म्हणजे एवढ्यामध्ये कसं आहे की आता कसं गरम पण होत आहे, जी गरमी सुरू झाली आहे, तर म्हणून जसं आणलं ना तसंच मग फोडून नाही का रात्रीला काहीरा गरम करून ठेवून देते, आणि मग जसं थंड झालं तसं फ्रीजमध्ये ठेवून देते, असं पण आहे. तर म्हणून मग तो प्रकार चालू आहे. तर म्हणून म्हटलं आधी
आधी आल्याबरोबर गरम करून टाकतो, पण आईस्क्रीम पण खाऊन टाकली, असं पण आहे. तर या गोष्टी आहे. तर तेच म्हटलं की छान असं म्हणजे म्हणतात ना की घरची आपली शॉपिंग जी आहे वस्तूची सामानाची, जसं तर किराणा महिन्याचा आणतोच, पण हे पण पा अशा गोष्टी आहे. तर हे पण आहे, अशा पण म्हणजे गोष्टी म्हटल्यासारखं आहे. तर सारं सामान आणणं झालं. तर तेच म्हणतं मी हजबंड लोक काय म्हणतात की तुझं काय म्हणजे म्हणजे असं विचार करतात की अरे एकच काय सामान म्हणजे घ्यायला गेली, घरी आल्यावर मग आपण पाहतो अरे एवढं सारं सामान, म्हणजे आल्याबरोबर म्हणायला लागले की एवढं सारं सामान म्हणजे कसं एकदम तुझ्या डोळ्यासमोर कसं तुला एकदम म्हणजे म्हणतात ना की सुचते बा तुला हे नाही हे नाही, म्हणजे एकदम गेल्यावरच कसं सुचते. घरी पण तू अशी म्हणते की 1-2 वस्तू घेऊ, असे पण लोक म्हणजे हजबंड लोक असं म्हणतात. तर असे आहे. तर असंच तेच आपलं संसार आहे, आपल्याला जे पाहिजे वस्तू ते तर घेणारच आहोत असं पण आहे. तर तुम्ही पण घेत असा, तुम्ही पण ह्या म्हणजे जे वस्तू आहे तर आपण आणतच असतो असं पण आहे. ठीक आहे. जय श्रीराम.